हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत चटपटीत अशी भरली मिरची। चटपटीत अशी भरली मिरची बनवण्यासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी भाजलेलं खोबरं, अशा मोठ्या आकाराच्या जाडसर अशा मिरच्या ज्या भरली मिरची बनवण्यासाठी वापरतात त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर। मिरचीमध्ये भरण्यासाठी आता वाटण बनवून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, भाजलेलं खोबरं, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घालून आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपलं वाटण तयार झालेलं आहे। अशा प्रकारे बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे। वाटणामध्ये आपल्याला आता मसाले घालून घ्यायचे आहेत। या ठिकाणी अर्धा चमचा काळं तिखट घातलेलं आहे, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा भर जिरे धने पावडर, पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ। वाटण आणि आपण घातलेले सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। भरलेल्या मिरच्या बनवण्यासाठी आपल्याला मिरची सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। मिरचीला सेंटरला असा उभट काप द्यायचा आणि वरच्या साईडने थोडासा तिरकस काप द्यायचा, म्हणजे मधल्या साईडचे बी आहेत ते आपल्याला इझिली बाहेर काढता येतील आणि त्यामध्ये मग आपल्याला मसाला आहे तो भरता येईल। अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या आहेत त्या मी कट करून घेणार आहे। या ठिकाणी आता मिरचीमध्ये आपण मसाला भरून घेऊया। आपल्याला मिरचीमध्ये अगदी व्यवस्थित दाबून मसाला बसवायचा आहे, जेणेकरून ती मिरची सुद्धा मग खाण्यासाठी खूप टेस्टी लागते आणि त्यातील मसाला लगेच बाहेर येत नाही। त्यामुळे थोडासा आपल्याला मसाला भरताना अंगठ्याच्या साहाय्याने, बोटाच्या साहाय्याने तो मसाला मिरचीमध्ये प्रेस करायचा आहे। अशाच प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। या ठिकाणी आता आपण भरली मिरची बनवून घेऊया। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये सोडूया 1 चमचा तेल। तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं आणि आता आपण त्यामध्ये भरलेल्या मिरच्या आहेत त्या सोडून घेऊया। अशा प्रकारच्या चटपटीत भरलेल्या मिरच्या ह्या जेवणाची खरं तर रंगत वाढवतात। आपल्याला कोणती भाजी खाण्याची इच्छा नसेल तर आपण अशा प्रकारच्या भरल्या मिरच्या बनवून चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी सुद्धा भरलेल्या मिरच्या खूप छान लागतात। सुरुवातीला आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिरच्या ह्या 1-2 वेळा आलटून पलटून घ्यायच्या आहेत। तेलामध्ये या मिरच्या अशा प्रकारे खरपूस भाजल्या गेल्या की त्याची चव ही खूप छान लागते। या ठिकाणी आता मिरच्यामध्ये मी जो उरलेला मसाला आहे तो टाकून घेणार आहे आणि मिरची आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। मिरच्यांमध्ये जास्त पाणी घालायचं नाही, एकतर तुम्ही बिन पाणी घालताही या मिरच्या वाफवू शकता किंवा थोडासा पाण्याचा शिंतोडा तुम्ही देऊ शकता। या ठिकाणी मी अगदी चमच्याने 1 चमचाभर पाणी या मिरच्यांमध्ये घातलेलं आहे, जेणेकरून आपला मसाला आहे तो खाली चिटकणार नाही, करपणार नाही आणि व्यवस्थित मिरची शिजली जाईल। या मिरच्या शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये या मिरच्या व्यवस्थित वाफतात। या ठिकाणी 5 मिनिटं मी ताट झाकून या मिरच्या व्यवस्थित शिजवून घेतल्या आणि पाहू शकता 5 मिनिटांमध्ये आपली चटपटीत अशी भरली मिरची तयार झालेली आहे। खाण्यासाठी ही मिरची खूप टेस्टी लागते आणि झटपट सुद्धा होते। आपण जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी किंवा चपाती भाकरी सोबत सुद्धा ही मिरची खाऊ शकतो। तुम्हाला जर चटपटीत अशी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।